हाय, हॅलो, नमस्ते. चला तर सुरू करूया आजच्या आपल्या एपिसोडला. मग आता आर्यन तर निर्दोष सिद्ध झाला हे सगळ्यांनी बघितलं आणि सरोदिया आणि तो CEO यांचा बँड वाजवण्याची वेळ आली होती. आर्य आणि मधू त्या कामासाठी हजरच होत्या आणि त्यांनी त्या CEOची चांगलीच वरात काढली. त्याचे कपडे काढून त्याला उभा केला सगळ्यांमध्ये आणि त्याच्या तोंडाला काळं फासलं. नारी मुक्ती संघटनेच्या महिलांनी येऊन त्याच्या गळ्यात चप्पलचा हार घातला, त्याच्यावर अंडी फेकली, टोमॅटो फेकले, कागदाचे गोळेसुद्धा करून फेकले आणि निम्मा मोर्चा गेला तो त्यांच्या कंपनीकडे आणि कंपनीची नासधूस करायला लागले. मुलींना फसवतात म्हणून सगळे खूप चिडले होते. आता मिस्टर सरोदियाला त्याच्या सिक्युरिटीचा फोन आला की सर, परिस्थिती सगळी आउट ऑफ कंट्रोल झालेली आहे. मी काय करू? पब्लिक ऐकत नाही. आणि सरोदिया तिथेच उभा असलेल्या आणि डोळे बंद करून बसलेल्या ऋषीला म्हणाला, SP सर, जमाव माझ्या कंपनीचं नुकसान करतोय. पब्लिक चिडलेलं आहे. प्लीज तुम्ही पोलीस फोर्स पाठवून त्यांना थांबायला सांगा. आणि SP ऋषी म्हणाला, मिस्टर सरोदिया, तुम्ही जनतेला मूर्ख समजता का? आपण जे सांगू ते जनता ऐकते आणि लगेच आपल्यावर विश्वास ठेवते असं तुमचं मत आहे. म्हणूनच तुम्हालाही असं वाटलं की तुम्ही आर्यन देसाईच्या विरोधात जे काही कराल ते लोकांना सहज पटेल. जनता खरंच भोळी असते. त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, पण आता तोच विश्वास तुम्ही तोडलात आणि म्हणून आता पब्लिक चिडलं आहे. आणि तुम्ही आता त्यांच्या रागाला सामोरं गेलंच पाहिजे. शेवटी जनता जनार्दन असते ती. त्यापुढे आम्हीसुद्धा काही नाही करू शकत, एवढं लक्षात घ्या. आणि तो जमाव आता कसा हँडल करणं आमच्याही हातात नाही. पोलिसांची फोर्स मूठभर आहे आणि ती तुमच्या संरक्षणासाठी मी इथे घेऊन आलो आहे. मग आता तुम्हाला स्वतःला वाचवायचं आहे की त्या कंपनीला, हे लक्षात घ्या. आणि आता सरोदिया शांत बसला. काय करावं त्याला सुचेना आणि त्या CEOचं उगच ऐकलं असं त्याला वाटायला लागलं. मग आता आर्या आणि मधुला ऋषीने शांत केलं आणि त्या दोघांनाही ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेला. मग इकडे घरी जाता जाता आर्यन अर्जुन दोघेही गाडीमध्ये बसले होते आणि आर्यनने त्याच्या लॉयरला फोन केला आणि म्हणाला, मला सरोदिया कंपनीवर अब्रू नुकसानीचा दावा करायचा आहे आणि तो इतका मोठा असावा, त्याच्या कंपनीच्या 10 पट जास्त रक्कम त्या दाव्याची असावी आणि मी हे करू शकतो ना? आणि मग वकील म्हणाले, का नाही सर, नक्कीच करू शकता. कारण अब्रू ही अब्रूच असते. तिची किंमत पैशात नाही केली जाऊ शकत. ती अनमोलच असते आणि ती जर गेली तर कितीही पैसे दिले तरी भरून निघत नाही. तुम्ही कितीही रक्कम मागू शकता. आणि मग ती प्रोसेससुद्धा आर्यननं सुरू करायला लावली आणि म्हणाला, आज संध्याकाळी 5 वाजायच्या आत त्याच्या ऑफिसमध्ये ही नोटीस गेली पाहिजे. आणि आता अर्जुन फक्त आर्यनचं ऐकत होता आणि आजूबाजूला बघत होता. एकही शब्दानं अर्जुननं त्याला गायडन्स केला नाही किंवा त्याच्या मध्ये मध्ये केलं नाही. आणि आर्यन आता पूर्ण रेडी झाला आहे असं अर्जुनला वाटलं. पण तो थोडा सॉफ्ट आहे, मायाळू आहे, प्रेमळ आहे. रागाला जास्त येतो, पण त्याआधी त्याच्याकडून प्रेम व्यक्त होतं आणि तो हृदयानं विचार करतो, म्हणून कधी कधी असा फसतो. नाहीतर तो सुद्धा दुसरा अर्जुनच आहे. आणि मग अर्जुनला आर्यन म्हणाला, डॅड, आता मी आपल्या घरी येऊ शकतो ना? आणि
अर्जुन म्हणाला, यस ऑफकोर्स, का नाही बेटा, नक्की येऊ शकतो. आता जा घरी आणि ऑफिसला येण्याची पण घाई करू नकोस. आजच्या दिवस आरामच कर. आणि मी ऑफिसवरून घरी जातो लवकर, आणि मग तुम्ही तिघेही तिकडं या. आणि आर्यन हसून म्हणाला, डॅड, तिघं नाही 5, वी आर 5 मेंबर्स. तसा अर्जुन हसला आणि म्हणाला, यस यस यस, ॲब्सोल्युटली राईट. आता तुम्ही 5 जण आहात तिकडे, तर पटकन घरी या. मी एकटा आहे, मला करमत नाही. आणि आर्यन म्हणाला, डॅड, पण मी ऑफिसला येतोय, मी खूप मिस करतोय ऑफिस. अर्जुन म्हणाला, ओके. मग आता अर्जुन आर्यन दोघेही ऑफिसमध्ये शिरले तेव्हा सगळ्यांनी उठून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि कॉंग्रॅच्युलेशन केलं. त्या स्टॅफमध्ये जी हेड होती ती सपना, ती पुढे आली आणि आर्यनला बुके देऊन म्हणाली, कॉंग्रॅच्युलेशन सर अँड बेस्ट विशेष फॉर युअर ब्राईट फ्युचर. आणि आर्यन लगेच हसून तिला म्हणाला, सवयीप्रमाणे थँक्यू ब्युटिफुल लेडी, असं मोकळेपणानं म्हणाला. आणि मग आर्यन गेला, अतुलला भेटला, त्याच्याही गळ्यामध्ये पडला, त्याचीही शाबासकी घेतली आणि मग त्याच्या खुर्चीत जाऊन निवांत डोळे झाकले आणि त्याला बरं वाटायला लागलं. अर्जुनसुद्धा तिथे आला आणि आर्यनला म्हणाला, टायगर, आय थिंक आता तू माझ्या खुर्चीत बसावं. तू तयार आहेस त्यासाठी? तसा आर्यन म्हणाला, नाही डॅड, मी नाही, तिथं तुम्हीच बसायचं. आणि अर्जुन म्हणाला, टायगर, कधी ना कधी हे होणार आहे, मग आताच का नाही? आतापर्यंत झालं, जे मिळवलं, जे घडवलं ते इथे सोड, आणि इथून पुढं घडवायचं आहे जे, त्याच्यासाठी लढ, असा कानमंत्र अर्जुननं आर्यनला दिला. आणि मग अर्जुन अतुलला म्हणाला, अतुल, मी कुठे चुकलो नाही ना या केसमध्ये? मी स्वार्थी झालो असं वाटलं का तुला कुठेतरी न्याय करताना? आणि अतुल हसून म्हणाला, नाही सर, तुम्ही स्वार्थी नाही, आणि आपण कसे आहोत हे ओळखण्यासाठी जगाच्या प्रमाणपत्राची वाट पाहू नकाच. जर स्वतःचा सन्मान, स्वाभिमान जपणारे लोक स्वार्थ म्हणत असतील तर आपण स्वार्थी आहोत असं समजा आणि स्वाभिमानानं जगा. स्वतःला हरवून जपलेल्या नात्यापेक्षा स्वतःला जपून स्वाभिमानी राहिलेलं बरं. आणि आत्ताही तुम्ही नेहमीप्रमाणे राईट होता. मग आता ऑफिस सुटलं, आर्यन घरी गेला. रियानं पूर्ण त्याचं औक्षण करून त्याला घरात घेण्याची तयारी सुरू केली. जणू काही लढाई जिंकून आल्यासारखं तिला वाटत होतं. तिचा लाडका भाचा म्हणजे त्याच्या कुठल्याही गोष्टीचं तिला इतकं कौतुक असायचं की काही विचारूच नका. अर्जुनसोबत तिला तिचं लहानपण घालवता आलं नाही, लहानपणापासून त्याच्यावर प्रेम करता आलं नाही, म्हणून अर्जुनचं प्रतिबिंब म्हणून ती आर्यनकडे बघायची आणि त्याच्यावर खूप प्रेम करायची, अगदी स्वीटीपेक्षाही जास्त. आणि जगात एक वेळ अर्जुन चुकेल, पण रियाचं म्हणणं असायचं, माझा आर्यन चुकणारच नाही. आणि मग आर्यननं डोक्यावर हात ठेवला आणि सगळ्यात आधी रियानं ओवाळलं, मग तन्वीनं ओवाळलं, शेवटी स्वीटीच्या हातात आरतीचं ताट दिलं. ती समोर आली, तसं आर्यननं तिला डोळा मारला आणि ती गालात हसली. आणि मग त्याला औक्षण केल्यानंतर ती म्हणाली, आर्यन, मला पण लाव ना, मला आवडतं कुंकू. मग आर्यननं बोट बुडवलं आणि तिच्या 2 भोयांच्यामध्ये छोटं कुंकू लावलं. रिया म्हणाली, आता दोघेवर जा, आराम करा, मी तुमच्यासाठी सरबत आणते. दीदी, तुम्हाला पण देऊ का? तन्वी म्हणाली, नको, आणि तिच्या रूममध्ये गेली आणि लॉक तुटलेला दरवाजा बघितला आणि हसायला लागली आणि हसून म्हणाली, पिसाळलेला धूमकेतू, मला घ्यायला येईल का तो बँडबाजी घेऊन? त्याशिवाय मी पण नाही जाणार. अर्जुन सर झोपेत बोललेला शब्दही खरं करतात. मग मला तर रागवून म्हणाला होता की येऊ नकोस इकडे देसाई मेन्शनमध्ये, मी येईन बँडबाजी घेऊन, तेव्हाच ये. मग अर्जुन सर, इतरांना दिलेलं वचन पाळता, आता बायकोला जे बोललात ना ते पूर्ण करा.
आणि आता स्वीटी आर्यनच्या मिठीत जाऊन म्हणाली, कॉंग्रॅच्युलेशन पियाजी. आणि आर्यन मला थँक्यू सो मच बेबी. मग स्वीटी म्हणाली, आर्यन आता पुढे काय? आर्यन म्हणाला, लिगल ॲक्शन घेणार आहे आपण, जेणेकरून पुन्हा कोणीच अशी हिंमत करणार नाही असले घाणेरडे आरोप करण्याची आणि माझ्यावर बोट दाखवण्याची. सरोदिया कंपनी तर फिनिश झाली, पण आता त्या दोघांचं, मधू आणि प्रिन्सेसने काय हाल केले आहेत गॉड नोज. आणि स्वीटी म्हणाली, मी पाहिलं ना न्यूजमध्ये, त्या CEOने खूप वाईट हाल केले त्या दोघींनी. किती नालायक माणूस आहे ना तो. म्हणे कपडे काढा आणि जॉब मिळवा. शी. आणि आर्यन तिच्याकडे बघून हसून म्हणाला, जाणे मन, कपडे काढा आणि जॉब मिळवा असं तर नाही म्हणता येणार इथं, पण कपडे काढा आणि पियाजीचा थकवा घालवा असं म्हटलं तर. तसं तिने त्याला फटका दिला आणि म्हणाली, नाही, आधी मला सांग आपण आपल्या घरी कधी जातोय, मला आपल्या घरची आठवण येते. आर्यन म्हणाला, आजच. मग आपल्या बेडरूममध्ये गेलो तर मला मिळेल का, असं तो लाडात येऊन म्हणाला. बेबी किती दिवस झालं, मी तुला डिस्टर्ब नाही केलं. आणि ती हसून म्हणाली, ओके, पण आपल्या घरी गेल्यावर. आणि तो खुश झाला. मग अर्जुन लवकर घरी आला. अतुलसुद्धा लगेच घरी गेला. नेहालासुद्धा फार आनंद झाला होता आर्यन निर्दोष सिद्ध झाला म्हणून. आणि ती अतुलला म्हणाली, अतुल, तू काहीच का मदत केली नाही रे आर्यनची? एवढे सगळे पुरावे त्यानं एकट्यानं जमवले आणि तू आणि अर्जुन सर मोठे असूनही त्याची मदत नव्हता करत. बिचारा आर्यन, त्याला तर तुम्ही कुरुक्षेत्रात एकटा पडलेला अर्जुनसारखा एकटा सोडून दिला. अतुल हसला आणि मला, नेहा डार्लिंग, तुला काय वाटतं आम्ही हा विचार केला नसेल का? पण तुझं प्रेमनं थोडं बाजूला ठेव आणि डोळे उघड आणि बघ की यातून चांगलं काय काय घडलंय. अगं, आपला आर्यन एकटा लढायला शिकला, शस्त्र चालवायला शिकला, कोणत्या वेळी कोणतं शस्त्र वापरायचं हे त्याला कळायला लागले. आजपर्यंत तो जे काही शिकला त्याची आत्ता परीक्षा झाली असं समज. आपण वर्षभर पेपर देतो की नाही आणि वर्षाच्या शेवटी एक परीक्षा देतो, तसंच आयुष्यभर तो अर्जुन सरांकडून, त्याच्या वडिलांकडून, माझ्याकडून जे काही शिकला त्याची आत्ता इथे परीक्षा होती असं समजायचं. आणि तो परीक्षेत पास झालेला आहे, त्यानं त्याची हुशारी दाखवून दिली. आणि मग ती म्हणाली, ओके, कळलं, आणि आता आज लवकर आला आहेस तर काय करायचं आहे बोल, असं ती थोडी नाराज होत म्हणाली. आणि अतुल म्हणाला, नेहा, अगं तुला आनंद नाही झाला का आम्ही लवकर आलो याचा? ए बाबा, मग मी जातो परत. हल्ली ना माझ्या घरात असं का होतंय काय माहीत. नेहा म्हणाली, असं का होतंय माहीत आहे का? कारण इतक्या वर्षात तू लवकर घरी येण्याची सवयच नाही आहे मला. आणि अतुल म्हणाला, ओके, पण आता काय करूया बोल. आणि नेहा म्हणाली, अतुल, उद्या संडे आहे ना, तर ऑफिस पण नाही, चल ना मग मधूकडे जाऊया आणि एक रात्र तिच्याकडे राहूया, तिचं काय चाललंय ते बघूया. आणि अतुल म्हणाला, ओके, चल कॉफी बनव, मी फ्रेश होऊन आलो, मग जाऊया आणि तिच्यासाठी सरप्राईज देऊया. आणि आता दोघेही निघाले कॉफी घेऊन मधूला सरप्राईज देण्यासाठी. आणि इकडे आर्यन स्वीटी घरी आले देसाई मेन्शनमध्ये. आणि ते घरी येणार म्हणून अर्जुनने तिघांसाठी स्वतःच्या हातानं मस्त गरमागरम कॉफी बनवून ठेवली होती त्यांचं वेलकम करण्यासाठी. आणि त्यानं दरवाजा उघडला आणि बघितलं तर फक्त स्वीटी आणि आर्यनच होते. आणि त्याची नजर तन्वीला शोधत होती. खरं तर त्या दोघांच्या आधी अर्जुनला तन्वीला बघायचं होतं. आणि आर्यन म्हणाला, डॅड, काय शोधत आहात? अर्जुन म्हणाला, तुझी मॉम ती कुठे आहे, मागे आहे का? आर्यन म्हणाला, डॅड, मॉम नाही आली. अर्जुन शॉक होऊन म्हणाला, का? आता इतके दिवस माहेरात राहून पोट नाही भरलं का, सिली गर्ल? असं म्हणून त्यानं तिला फोनच लावला आणि म्हणाला, तनू, तू का नाही आलीस?
आणि तन्वी हसून म्हणाली, अर्जुन सर, मला कोण म्हणालं होतं की तुला बँड बाजे घेऊन येतो, तेव्हाच ये. मग आता बँड आणायचा, बाजा आणायचा, बारात घेऊनच यायचं, तरच मी येणार. आणि आता अर्जुननं डोक्यावर हात मारला आणि मला, सिरियसली ही तनू पण ना? आणि त्या दोघांना म्हणाला, तुम्ही कॉपी घ्या, मी आलोच. आणि आर्यन लगेच हसून त्याची मस्करी करत म्हणाला, डॅड काय झालं, राहू द्या ना मॉमला तिकडेच, तुम्हीच म्हणाला होता ना तिला आणू नको. आणि अर्जुन हसून म्हणाला, ओ शट अप मॅन, मजबुरी होती म्हणून तिला इतके दिवस तरी तिकडे ठेवलं. आणि हे सगळ्यात जास्त मोठं रेकॉर्ड आहे 25 वर्षातलं, नाहीतर तुझी मॉम आणि माहेराला शक्य नाही. आणि आर्यन म्हणाला, डॅड इतकं प्रेम करता मॉमवर, माझ्यापेक्षाही जास्त. आणि अर्जुन हसून म्हणाला, स्वतःपेक्षा जास्त. असं म्हणून बाईकची चावी उचलली आणि नोकरांना बाईकपासून बाहेर काढायला सांगितले. आणि अर्जुन सर तन्वी मॅडमला आणण्यासाठी बाईकवर गेले. आणि सुभेदार मेन्शनच्या बाहेर जाऊन ते बँड बाजासोबत मोठ्या मोठ्यानं गाणं लावलं, तेरे घर आया मैं आया तुझको लेने, दिल के बदले में दिल का नजराना देने. आणि आता पिपाणीचे आवाज यायचे, ढोल ताशांचे आवाज यायचे. आणि तन्वी हसली आणि मला खरंच हा वरात घेऊन आला की काय बँड बाजासहित, असं म्हणून ती पळत पळत बाहेर आली. तिनं बघितलं तर बाईकवर बसलेला, ब्लॅक जॅकेट घातलेला, ब्लॅक गॉगल लावलेला हँडसम अर्जुन आणि कुणाल, रिया आले आणि त्यांनी तो बँड बाजा बघितला. मग गाणी बंद केली, दोन्ही हात पसरले आणि मला, कमॉन जाने मन, एक राईड हो जाई. आणि आता तीही हसली. रिया कुणालाच विचारलं नाही, बसली की त्याच्या गाडीवर लगेच आणि पाठीमागून त्याला घट्ट मिठी मारली. तिची छाती त्याच्या छातीवर जशी प्रेस झाली तशी अर्जुननं गाडीची मूठ ओढली आणि कुणालला डोळा मारला आणि तन्वीला घेऊन गेला भुर्र. आणि कुणाल घरात येऊन सॅड होत म्हणाला, गेले माझ्या या घरच्या दोन्ही मुली, दोघेजण घेऊन गेले. रिया आता मी काय करू. खरंच मुलगी घराची रोनक असतात ना, 4 दिवस आले तर किती बरं वाटलं होतं. आणि रिया म्हणाली, हो ना, पण मुलगी हे परक्याचं धन असतं, हेही विसरू नका, ज्याच्या त्याच्या घरी असलेलं बरं. आणि आता इकडे अर्जुन सरांनी गाडी वळवली, ती भलत्याच ठिकाणी. त्याच्या बॉडीगार्डची गाडीसुद्धा मागे होतीच. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन आपण कुठे चाललो आहे. आणि अर्जुन सर म्हणाले, सरप्राईज बेबी. आणि त्यानं गाडी थांबवली. आणि त्यातच हे सरप्राईज बघून तन्वीनं डोक्यावरच हात मारला. तो तिला बारमध्ये घेऊन आला होता. तिथं सगळी तरुण मुलं मुली होती आणि त्यांच्या नादात होते, त्यामुळे अर्जुन तन्वीला कोणी ओळखलंच नाही. आणि ते एकमेकांसोबत डान्स करत होते विचित्र अवस्थेत. आणि आता या दोघांनी पण डान्स केला. त्यानं 2-3 पेग मारले, तिनं सॉफ्ट ड्रिंक घेतली आणि चांगलाच एन्जॉय चालला होता. आणि काही मिनिटातच तिथं पडली की पोलिसांची रेड. आणि आता अर्जुन सरांना कुठे लपू आणि कुठे नाही असं कळेना. त्यानं तन्वीचा हात पकडला आणि गेला एका रूममध्ये लपायला. तिथंही पोलीस गेले आणि दरवाजा वाजवून म्हणाले, आतमध्ये कोण आहे, दरवाजा उघडा. तसा अर्जुन घाबरला. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन आता मेलो असल्या ठिकाणी तो मला घेऊन आला, आता आपली किती इज्जत जाईल. आणि अर्जुन काय करावं म्हणून कोड्यात पडला. आणि अतुलला फोन करून म्हणाला, अतुल मी अशा ठिकाणी खूप वाईट परिस्थितीत अडकलोय, काय करू यार, माझी किती इज्जत जाईल. आणि अतुल म्हणाला, अब भुगतो अपने कर्मों के फल, तुम्हाला कोणी सांगत असल्यावर चपाती करायला, आता ऋषीला फोन करून सांगा. आणि अर्जुन मला, ऋषीला नको, तो पोलीसवाला आहे, मुलगा माझ्याबद्दल काय विचार करेल. अतुल म्हणाला, सर दारात पोलीस आहेत आणि आता मी काय करू, बाय. त्यानं फोन ठेवला आणि अर्जुनने तोंड बांधून टाकलं, त्याला कोणीही ओळखू नये म्हणून. आणि आता काय होईल पुढच्या एपिसोडमध्ये बघूया.